आपण जेव्हा फक्त मोबाईलवर असतो तर एक जे सोशल साइन लँग्वेज जी असते, दोन प्रकारनी आपण कम्युनिकेट करतो, संवाद साधतो. एक असतं वर्बल, म्हणजे मी जे तुमच्याशी बोलतोय, आणि दुसरं असतं नॉन वर्बल, म्हणजे माझे हावभाव कसे, ते त्या मुलांना कळतच नाही. कारण त्यांनी खूप कमी इंटरॅक्शन केलेलं आहे ऍक्च्युअल मध्ये लोकांशी. त्यांचं जे जे काही इंटरॅक्शन आहे ते स्क्रीनशी आहे. त्यामुळे जे एक सोशल सिग्नल्स आयडेंटिफाय करण्याची क्षमता असते ती त्यांच्यामध्ये कमी असते. दुसरी गोष्ट हे पण बघितलंय की मोबाईलवर मुलं काय करतात, खूप हुशार झाले, माझाही मुलगा तसं करतो, म्हणजे मी काय खूप वेगळा नाही आहे. ते यूट्यूब बघताय तर ते काय करतात, ते यूट्यूब बघत असतात आणि खाली राईट साईडला ते अजून त्याच्यासारखं कुठलं व्हिडिओ ते दिसत राहतं, ते त्याच्यावर क्लिक करतात. हे 30 सेकंडमध्ये चांगलं नाही वाटलं की तो क्लिक करणार, ते क्लिक केल्यावर ते चांगलं नाही वाटलं 10 सेकंडमध्ये अजून क्लिक करणार. तर तुम्ही तुमची सहनशक्ती किंवा संवेदनशीलता किंवा पेशन्स तुमचं वाढवत नाहीये ना, तुम्ही तुमचं पेशन्स कमी करताय. कारण तुम्हाला नाही आवडलं की तुम्ही लगेच बदलू शकताय एक बोटाच्या पॉवरने. तर याच्यामुळे कुठे ना कुठे तुमचा फोकस कमी होतो, तुमची ध्यान करण्याची शक्ती जी असते, ध्यानधारणा जी असते ती कमी होऊन जाते, तुमचा कॉन्सन्ट्रेशन कमी होतो, तुमचा तापटपणा वाढतो. कारण तुम्हाला असंही आम्ही किती मुलं बघितले की ते युट्यूबचे व्हिडिओ बघत असताना जे युट्यूब ऍड येते ना, ती ऍड संपेपर्यंत ते त्रस्त होऊन जातात. अच्छा, की ते स्किप होत नसेल समजा, तर तुम्ही त्यांचं कुठे ना कुठे विवेकी बुद्धी कमी करताय, संवेदनशीलता कमी करताय, तुम्ही त्यांचं सोशल इंटरॅक्ट करण्याची, सोशल सिग्नल्स समजून घेण्याची जी क्षमता आहे ती कुठे ना कुठे कमी करताय, तुम्ही त्यांचं कॉन्सन्ट्रेशन पॉवर कमी करतायत. हे सगळे प्रकार घडतात त्याच्यामुळे.